कारण आता मी जे काही आहे ना म्हटलं ना मजेत ते सगळं तुझ्याशी बोलल्यामुळे मनोहरला सुद्धा मी म्हटलंय आय ओ यू अ लॉट. गौरी मिताली अगं तू अगदीच लाजवतेस मला. अरे आईला काय आणि कसं सांगायचं हे कधी ठरवणार आहेस तू? किती दिवस झाले या गोष्टीला? मी बोलू का आईशी? नाही नाही नको. नाही तर ही गोष्ट मी तुला सांगितली म्हणून अजून वैतागायची माझ्यावर. सगळंच कठीण होऊन बसलं ना आता परत. कठीण काय म्हणजे बोललो मी विद्याताईंशी बोललोय पण म्हणाली आहे प्रयत्न करते मी. तेवढंच आहे आता आपल्या हात. अजिबात नाही. तुला काय वेळ लागले का विद्या? ना आपल्या रक्ताचा ना नात्या गोत्याचा. कुठलंही पोर उचलून आणायचं आणि आपल्या पदरात घ्यायचं. छे छे मला नाही पटणार. आणि तुला कसं वाटलं हे मला मान्य होईल म्हणून? अलका अगं तू शिक्षिका होतीस ना. तूच मुलांना शिकवायचीस ना. अनाथ मुलांवर दया करा, जातपात बघू नका, नात्यात नसलेल्या माणसांवर सुद्धा प्रेम करा. हं? हे बघ विद्या तू दोन्ही गोष्टींची गल्लत करू नकोस. अगं मी कोणचीही गल्लत करत नाहीये. मी तुलाच विचारते. तू जे मुलांना करू नको म्हणून शिकवायचीस तेच तू करतेस आज. हे तुझ्या लक्षात येतंय का? तू काय त्या दोघांचं वकीलपत्र घेऊन आलीस? नेहमी त्यांची बाजू घेऊनच बोलतेस माझ्याशी. अगं वकीलपत्र घेण्याचा प्रश्नच नाहीये. मला जे योग्य वाटतं ना आणि जे बरोबर दिसतं मी त्याचीच बाजू घेते. म्हणजे मी काही चांगलं करतच नाही? माझ्यात काही चांगलं दिसत नाही? अलका तू जरा शांतपणे विचार कर. तू न फार भावनांच्या आहारी जातेस. छान. म्हणजे आता तू भावनांनाही खोटं ठरवायला लागलीस. त्या रात्री हे स्वप्नात आले आणि म्हणाले मी तुझा नातू म्हणून परत येणार आहे तुझ्याकडे याच घरात. हे खोटे आहेत ना? आणि शास्त्रीय दृष्ट्या जे शक्य नाहीये ते कसं काय होणार? काय शक्य नाहीये? मितालीला मूल होऊ शकत नाही हे माहिती आहे ना तुला? हे बघ मी मनूलाही सांगितलंय आणि आता तुलाही सांगते. हे स्वप्नात येऊन म्हणाले की मी नातू म्हणून तुझ्याकडे परत येईन या घरात. मितालीच्या पोटी येईन असं नाही म्हणाले. अलके अगं तुला म्हणायचंय काय? तुला काही लक्षात येतंय का तू काय म्हणतेस ते? मी जे काय बोलते त्याचा अर्थ तुमच्या लक्षात येतोय का? म्हणजे तुला मनोहरचं दुसरं लग्न करायचंय?
म्हणजे माझी काही हरकत नाहीये. अलका, अगं अगं काय वेड बीड लागलं की काय तुला? अगं एवढी सोन्यासारखी सून मिळालीये तुला. अगं ती नवरा बायको एकमेकांवर जीवापाड प्रेम करतायत आणि तुला, अगं तुला तुझ्या एका नातवाची हौस भागवायची म्हणून शी. आई कोण आलंय? कुठे कोण? मग ह्या बॅगा माझ्याच आहेत ग. तुमच्या? आई काय झालंय? काही झालेलं नाहीये. ज्या घरामध्ये मला किंमत नाही ना त्या घरात मला राहायचं नाहीये. आई म्हणजे तुम्ही घर सोडून? हो, माझ्या घरी चालले मी. आई माझं चुकलं असेल ना तर मी तुमच्या पाया पडते. हवं तर हात जोडून माफी मागते मी तुमची. नको ग बाई, तू नको हात जोडून माफी मागूस. मीच तुझी हात जोडून माफी मागते, तुमच्या दोघांची. आई प्लीज प्लीज असं नका करू. तुम्ही हवं तर शिव्या घाला मला, पण घर सोडून जाऊ नका. हे घर तुमचंच आहे आई. नाही ग, माझं नाही आहे घर. हे घर माझं असतं ना तर या घरामध्ये मला किंमत मिळाली असती. या घरातल्या लोकांनी माझं ऐकलं असतं. मी फक्त राजाने याची वाट बघत होते. आई, हो सांगा ना आई ना. आई घर सोडून जायला निघाल्यात. आई आता हे काय आणखी नवीन? नवीन काय? मी तुला आधीच सांगितलं होतं ज्या घरामध्ये मला किंमत नाही तिथे मला राहायचं नाही. हे बघ आई, तू आता उगाच नाही. मला काही सांगायला जाऊ नकोस आता. माझं ठरलंय, मी इथनं निघून जाणार आहे. हो सांगा ना तुम्ही काहीतरी. तुम्ही असे गप्प का? तो काय बोलणार ग? त्याच्या मनामध्ये काय आहे ना मला चांगलं माहिती आहे. तीच कशाला? आपल्याला सगळ्यांनाच इथून जायचंय हे घर सोडून. काय? पल्लू, आपल्या सगळ्यांच्याच बॅगा भरायला गे. आपल्याला सगळ्यांना इथून जायचंय. काय म्हणजे कळलं नाही मला. माझी बदली झाली आहे अंमळनेरला. काय? बाबा, अशी अपेक्षा नव्हती तुझ्याकडून अलका मला. विद्या, अगं माझं काय चुकतंय सांग ना. जर का ह्यांची इच्छा पूर्ण करायची असेल तर मग नको का त्या गोष्टीचा विचार करायला? अलका, इकडे बघ माझ्याकडे. अलका, माझ्याकडे बघ. माझ्या डोळ्यात बघून सांग, तुला खरंच मनोहरचे पप्पा दिसले होते स्वप्नात? खरंच त्यांनी तसं सांगितलं होतं? हो सांगितलं. तुझा का विश्वास बसत नाहीये माझ्यावर? तुझा हट्टी आणि दुराग्रही स्वभाव माहितीये मला. तुझ्या हट्टापायी तू काहीही करू शकतेस हेही माहितीये मला. म्हणजे तू आता मला विलनच ठरवायला निघालीस? अलका, अगं एवढ्या टोकाला नको जाऊस ग. मी जे सांगते ना त्याचा शांतपणे विचार कर. अगं तुझ्या या हट्टापायी
त्या दोघांच्या आयुष्याची काय गत होईल याची कल्पना आहे तुला? हे बघ, मुलांना एका वयापर्यंत त्यांच्या आयुष्यात आपण हस्तक्षेप केलेला चालतो. त्याच्यानंतर त्यांना त्यांच्या मार्गावर सोडून द्यावं ग. तुझ्या या हट्टापायी तुझी स्वतःची, मनोहरची आणि मितालीची, अगं तुमच्या तिघांच्या आयुष्याची काही कल्पना आहे तुला? विद्या, अगं पण ऐक, माझं शांतपणे ऐकून घे मी काय म्हणते ते. अलका, अगं मितालीची आता काय अवस्था झाली ना याची कल्पना नाहीये तुला. अगं मी तिला क्षणाक्षणाला कोसळताना बघितलंय ग. एक ती आहे म्हणून ती ठामपणे उभी आहे. तिच्या जागी दुसरी कोणी असती ना तर कदाचित आत्महत्या करून मोकळी झाली असती. अलका, अगं पाप पुण्याचाच विचार करायचा झाला ना तर कोणत्याही मुलाला आपण दत्तक घेऊन आपण पुण्यच मिळवणार आहोत. तो दत्तक मुलगा किंवा मुलगी, त्याला एक घर मिळेल, त्याला आईबाप मिळतील, त्याचं हक्काचं नाव मिळेल. ह्या सगळ्या गोष्टी किती समाधान देणाऱ्या आहेत ग. आणि हे सगळं समाधान तुम्हाला पुण्यच मिळवून देतं ना. आणि मिताली आणि मनोहर हे जर पुण्याचं काम करणार असतील ना तर मी त्यांच्याच पाठीशी आहे. कारण अशा कामात त्यांना माझी जास्त गरज आहे. अगं पण काही बोलू नकोस. मी जे आत्ता सांगितलं ना त्याचा विचार कर. शांतपणे विचार कर. पुनर्विचार कर असं म्हणेन मी. विचार कर आणि सांग मला. मला आवडेल तुझा बदललेला निर्णय ऐकायला. अलका, काळजी घे. बाकीच्या अडचणी काही कमी होत्या म्हणून आता ही बदलीचा आजार. पण हे कसं आणि काय झालं? आणि ते सुद्धा एवढ्या लांब, अंबळनेरला. काही त्रास न पडलो, आपल्याच वाट्याला लिहिलेले असतात. आणि दुर्दैव हे की त्या बाबतीत आपण काहीच करू शकत नाही. एकतर त्याला सामोरं जाणं, नाहीतर डायरेक्ट हार पत्करणं. आणि या दोन्हीपेक्षा आपल्याकडे काहीच चॉईस नसतो. पण असं झालंय तरी काय की आपल्याला असं जावं लागणार आहे? ते आमच्या ऑफिसची नवीन ब्रांच उघडते अंबळनेरला.
आणि तिथे माझ्याशिवाय जाणारं कोणीच नाही दुसरं. मग आपणच मिळालो त्यांना. मिळालो म्हणजे आता पर्याय नाहीये. साहेबांचा माझ्यावर जास्त विश्वास आहे आणि त्यांना माहिती आहे नवीन ब्रांचसाठी मी किती मेहनत घेत होते. आणि मी सुद्धा नाही नाही म्हणू शकलो. पण मग हे सगळं एकदा सोडून जायचं, रियाची शाळा, त्याची सगळी सोय तिथे होणार आहे. आमच्या साहेबांच्या बऱ्याच ओळखी आहेत, त्यांच्या ओळखीने होईल काहीतरी. कधी म्हणजे कधी निघणार आहात तुम्ही? तुम्ही आपण सगळेच जाणार आहोत तिथे. अरे मी इतक्या लांब येऊन काय करणार ना. अरे तिथली हवा मानवणार नाही मला. मुंबई सोडून बाहेर जावं लागतंय म्हणून तू येत नाही साई? नाही रे, तसं काही नाही. पण म्हणजे कसं पुणे नाशिक असतं ना तर ठीक होतं. हे अंमळनेर म्हणजे एवढ्या लांब, माझं काही बरं वाईट झालं तर ती मुंबई किती लांब पडेल. आई कशाचं काय तर कशाचं काय. सांगा ना त्यांना, एवढ्यात नको म्हणावं. सगळी तयारी झाली आहे पल्लू. 2-4 दिवसात आपल्याला जावं लागणार आहे. 2-4 दिवसात? हो, म्हणजे आपण सगळे पुढे जाऊ, गरजेपुरतं सामान घेऊ. बाकीचं सामान आमचं ऑफिस ट्रक करून पाठवून देईल मागून. पण पल्लू आता यावर बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. आपल्याला जावंच लागणार आहे. काही दिवस अडचण होईल, पण हळूहळू सवयी होईल त्या वातावरणाची. आणि आपल्याला तिथे काही आयुष्य काढायचं नाही ना, फक्त 2-4 वर्षाचा प्रश्न आहे. नंतर येऊ की आपल्या मुंबईत परत. पण राजा, मी नाही एवढ्या लांब येणार हो बाबा. कुठे जाणार आहेस तू? मी जाईन आपली दादाकडे जाईन. बर. हा, बरं म्हणजे? नाही ठीक आहे ना. तू खरंच म्हणतेस? उगाच एवढ्या लांब येऊन तुला त्रास झाला तर? नाही म्हणजे काय, लगेच असा काही त्रास होणार नाही. आई, अजून 2-4 दिवस आहेत. तू नीट विचार करून ठरव. हा, मी नाही तुझ्या निर्णयाच्या आड येणार. राजा, माझं जरा डोकं दुखते, मी आज जाऊन पडू करे? हो, बाम वगैरे आहे ना? आहे ना? हो आहे ना. राजा, एक मात्र बरं होईल नाही? काय? आपल्या रियाची त्या मितालीच्या तावडीतनं सुटका होईल. अगं आई देवा. दोघींचे संसार वेगळे आहेत, वाटा वेगळ्या आहेत, कामं वेगळी आहेत.
आपल्या नवऱ्यांची कामं वेगळी आहेत, पण ऍडजस्ट करायला हवं की नाही? हो ग, पण ह्या 5 वर्षात ना आपण आपलं बालपणच परत जगत होतो असंच वाटत होतं ग तुझ्या बरोबर. नाही म्हणजे अमयने जे काही सांगितलं होतं त्यावरून ही गोष्ट कधीही शक्य होणार नाही याचा अंदाज आलाच होता मला. आणि आईला समजावू शकेल अशी एकच व्यक्ती होती, विद्याताई. त्यांचं जर तिने ऐकलं असतं तरच काहीतरी झालं असतं. सो आपल्याला काहीतरी वेगळा विचार करायला हवाय.